पशुधनाची सेवा हाच ध्यास मनी होता, कर्मयोगाने फुलला जीवन वेलीचा हरिता। डॉक्टर प्रवीण केशव धुमाळ सेवा तुमची महान, लोकांचे आयुष्य उजळले राखला तुम्ही मान। नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती हा विश्रांतीचा काळ, पुढील प्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव अफाट। सुस्वागतम। आज इथे आपण माननीय डॉक्टर प्रवीण केशव धुमाळ, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, पशुसंवर्धन विभाग, विस्तार यांच्या सेवा गौरव पूर्तीच्या कार्यक्रमासाठी इथे जमलेलो आहोत। त्यांनी आपल्या सेवेची जवळपास 33 वर्षे पशुसंवर्धन विभागामध्ये पशुसेवा हीच ईश्वर सेवा या वृत्तीप्रमाणे आपले कार्य एकदम चांगल्या प्रकारचे करून त्या आपल्या पदाचा त्यांनी चांगल्या प्रकारे एक ठसावून ठेवलेला आहे। त्यांच्या या गौरव सेवा पूर्तीसाठी आज आपल्याला इथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत श्री डॉक्टर सुभाष मस्के, रिजनल जॉईंट कमिशनर ॲनिमल अँड हजबंडरी, कोकण विभागाची सरनं सेवा केलेली आहे। सध्या रिटायर आहेत, पण सरांचा एक चांगला कौशल्यपूर्व आणि एक नावाजलेला काळ असा राहिलेला आहे। तर सरांना मी विनंती करतो, तसंच आमच्या पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर श्री गायकवाड सर, तसेच सहाय्यक आयुक्त म्हणून असलेले पशुचिकित्सालय विभागाचे डॉक्टर परणवार सर व श्री प्रवीण धुमाळ सरांचे मेवणे रामचंद्र देवजी म्हात्रे, एक प्रसिद्ध कवी व पत्रकार, हे पण आज आपल्याला उपस्थित आहे स्टेजवरती। मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी शिवछत्रपतींच्या प्रतिमे मूर्तीला पुष्पार्पण करून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करावी। ओके। धन्यवाद सर। त्यानंतर धुमाळ सरांना विनंती करतो की त्यांनी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन विभाग डॉक्टर गायकवाड सरांचा सत्कार करावा। सर एक मिनिट। त्यानंतर सरांना विनंती करतो की त्यांनी धन्यवाद सर। त्यानंतर डॉक्टर प्रवीण केशव धुमाळ सरांचे मेवणे दोघांचा तर रामचंद्र देवजी म्हात्रे यांचा सत्कार डॉक्टर धुमाळ सर करतील। त्यानंतर बैलगाडा क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तिमत्व चंद्रकांत धुमाळ सर यांचा सत्कार मी डॉक्टर धुमाळ सरांना विनंती करतो की त्यांनी करावा। हो धन्यवाद सर। असे डॉक्टर प्रवीण केशव धुमाळ सर यांच्या सत्कारासाठी पशुसंवर्धन विभाग, पंचायत समितीचे सर्व स्टाफ मेंबर यांना विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार त्यांच्यासाठी करण्यासाठी स्टेजवर यावं। सर्वांना विनंती आहे।
धन्यवाद सर. पशुधनाची सेवा हाच ध्यास मनी होता. कर्मयोगाने फुलला जीवन वेलीचा हरिता. डॉक्टर प्रवीण केशव धुमाळ सेवा तुमची महान. लोकांचे आयुष्य उजळले राखला तुम्ही मान. नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती हा विश्रांतीचा काळ. पुढील प्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव अफाट. धन्यवाद सर. पंचायत समिती पण रोहा सर्वे सर्व स्टाफ मेंबर व सहकारी यांच्याकडून डॉक्टर प्रवीण केशव धुमाळ व डॉक्टर त्यानंतर गणेश पाटील शहाबाज यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. रामचंद्र देवजी मात्रे. पशुधनाची सेवा हाच ध्यास मनी होता. कर्मयोगाने फुलला जीवन वेलीचा हरिता. डॉक्टर प्रवीण केशव धुमाळ सेवा तुमची महान. लोकांचे आयुष्य उजळले राखला तुम्ही मान. नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती हा विश्रांतीचा काळ. पुढील प्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव अफाट. त्यानंतर यांच्यातर्फे डॉक्टर प्रवीण धुमाळ सरांचा सत्कार होतो. धन्यवाद सर. त्यानंतर धर्माजी पांडुरंग पाटील यांच्यातर्फे सरांचा सत्कार होतोय. त्यानंतर माझे सभापती श्रीमान विनायक धामणे सर हे प्रवीण धुमाळ सरांचा सत्कार करतील. त्यानंतर श्रीमती सरिता थळे रिटायर्ड शिक्षिका व धुमाळ सरांच्या बहीण या त्यांचा सत्कार करत आहे. रामचंद्र देवजी म्हात्रे सरांचे मेवणे यांच्यातर्फे सरांचा सेवा गौरव कृतीचा सत्कार करत आहे. पशुधनाची सेवा हाच ध्यास मनी होता. कर्मयोगाने फुलला जीवन वेलीचा हरिता. डॉक्टर प्रवीण केशव धुमाळ सेवा तुमची महान. लोकांचे आयुष्य उजळले राखला तुम्ही मान. नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती हा विश्रांतीचा काळ. पुढील प्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव अफाट. श्री चंद्रकांत शंकर धुमाळ यांच्यातर्फे डॉक्टर धुमाळ सरांचा सत्कार करण्यात येत आहे. धन्यवाद. राजेंद्र तांडेल यांच्यातर्फे सरांचा सत्कार करण्यात येत आहे. धन्यवाद राजेंद्र तांडेल आणि त्यांचा सहपरिवार. त्यानंतर सरांचे बौद्धिक गौरव करतील व सत्कार करतील. धुमाळ परिवार. सर इकडे एक मिनिट इकडे बघा. सरांवरील सर्वांचं जॉईन झालेले आहे.
पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती तळा येते. तिथं त्यांनी जवळपास आपली 16 वर्षे सेवा चांगली प्रकारे बजावलेली आहे. त्यानंतर सरांची बदली पशुवैद्यकीय दवाखाना घोसाळे येथे झाली. 2017 पर्यंत सरांनी जवळपास 8 वर्षे घोसाळे विभागातील 4 ते 5 ग्रामपंचायतचा कारभार तिथला पूर्णपणे सांभाळलेला आहे चांगल्या प्रकारे. त्यानंतर सरांची बदली नांदगाव येथे झालेली आहे, सुधागड पाणी. तिथे जवळपास सरांनी 4 वर्षे आपली सेवा बजावलेली आहे. त्यानंतर सरांची पशुवैद्यकीय दवाखाना कोलाड येथे सहाय्यक पशुधन विकास अधिकारी प्रमोशन घेऊन 5 वर्षे तिथे सेवा बजावलेली आहे. त्यानंतर सरांचं प्रमोशन पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती विस्तार गट ब म्हणून झालेला आहे. तिथे सरांनी जवळपास आपल्या सेवेची 2 वर्ष सेवा करून आपल्या कामाचा अनुभवाचा चांगल्या प्रकारे ठसा उमटवून पशुसंवर्धन विभागासाठी चांगल्या मोलाची कामगिरी केलेली आहे. त्याबद्दल मी सरांचे आभार मानतो. आम्ही सर्व सहकारी त्यांचे वरिष्ठ कनिष्ठ यांच्यासोबत चांगले संबंध ठेवून एक चांगलं व्यक्तिमत्व अनुभवातून काही असेल ते काही जवळपास 34 वर्ष सेवा केलेली आहे. 3 तालुक्यामध्ये म्हणण्यापेक्षा जवळपास अलिबागच्या बऱ्यापैकी चांगल्या बैलगाडा मालक किंवा मग सर्व शेतकरी यांचं म्हणजे आम्ही पण जिथं जातो तिथं सरांचं नाव ऐकत असतो की धुमाळ सरांनी कशा प्रकारे काय काय काम केलेले आहे, कशी सेवा कधी दिलेली आहे. या बाबतीत सरांचं नाव घेण्यासारखं बरंच काय आहे. यानंतर मी सरांचे निवडे देवजी मात्रे यांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द व्यक्त करावे. प्रथमतः सर्व उपस्थितांना नमस्कार. छत्रपती शिवरायांना मानाची मुद्रा करून आज खऱ्या अर्थानं विसावा घेण्यासाठी माझे मेवणे डॉक्टर प्रवीण केशव धुमाळ हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत आणि त्यांच्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहिल्याबद्दल खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणजे डॉक्टर प्रवीण धुमाळ हे लहानपणापासून माझ्या कुशीत राहिलेले आहेत आणि त्यांचं संगोपन थोड्याफार याच्यामध्ये मी केलेलं आहे आणि त्यांची जी प्रगती झाली त्यामुळं माझं मन खऱ्या अर्थानं भारावून गेलेलं आहे. आता माझी ओळख करून देताना कवी म्हटलं तर मी त्यांच्यासाठी एक सन्मानपत्र तयार केलेलं आहे. ते सन्मानपत्र मी आपल्याला वाचून दाखवत आहे. सन्मानपत्र आहे डॉक्टर प्रवीण केशव धुमाळ आणि त्यांच्या नावावर आपण लक्षात घ्या, त्यांच्या नावावर ही काव्य रचना मी केलेली आहे. प्रज्ञावंत, प्रतिभाशाली, प्रेरणादायी व्यक्तिमत्व तुमचे. प्रज्ञावंत, प्रतिभाशाली, प्रेरणादायी व्यक्तिमत्व तुमचे. विद्येचे सेवक, विद्या विभूषित डॉक्टर तुम्ही. न कधी अहंकार न मोठेपणा, स्थितप्रज्ञ तुम्ही. केलीत सत्कर्मे, निष्काम सेवा, आदिवासी बहुजनांमध्ये प्रिय तुम्ही. शरदाच्या चांदण्यांवाणी स्वच्छ जीवन शैली तुमची. वंदन भटकंती दऱ्याखोऱ्यांमध्ये आस न मनी कशी. धुरंधर तुम्ही हजारोंचे नायक आहात तुम्ही. मातृपितृ भक्त नित्य स्मरता नतमस्तक होता तुम्ही. लक्ष शुभेच्छांचा वर्षाव होतोय आजच्या ह्या सेवानिवृत्तीच्या दिवशी. डॉक्टरांच्या बद्दल सांगायचं झालं, आदरणीय डॉक्टर प्रवीण धुमाळ आज आपल्या सेवेचा पूर्तता काल आपण पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून खऱ्या अर्थानं जनजनावरांची आपण अहर्निश सेवा केली. प्राणी मात्रांचे आधार आपण जाणत होतातच. पशुधन हे शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने आत्मा आहे. पशुधन हे शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थानं आत्मा आहे. आदिवासी, ठाकर, धनगर, मराठा सर्वांमध्ये तुमच्या सेवावृत्तीनं तुम्ही लोकप्रिय ठरलात. कधीही पैशांची अपेक्षा न करता आपण पशुधनाची सेवा केली, त्यामुळे तुम्ही त्यांच्यात अति लोकप्रिय ठरलात. मैत्र्या जपण्यानंतर तुम्ही प्रसिद्ध आहातच, पण शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा योग्य भाव मिळावा म्हणून लढले आणि तो लढाई आपण यशस्वी केला. आपण एक कुटुंबस्थ व्यक्ती आहात, त्यामुळे आपला कुटुंबावरही अत्यंत प्रेम आहे. तसेच आपल्या बहीण भावावर अपार माया, चंद्रापरी शीतळ छाया आहे. आपण आणि सौ करुणा यांनी
आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देऊन सुसंस्कृत व शिक्षित केले. आपण कुटुंबाप्रमाणे समाजामध्ये अतिशय लोकप्रिय आहात. आज दिनांक अर्थात उद्या 30 तारीख आहे आणि आज आपला कार्यक्रम होत आहे. तर आज 29 एप्रिल 2026 रोजी आपला सेवानिवृत्तीचा हा सोहळा इथे संपन्न होत आहे. आयुष्याचे 58 वर्ष पूर्ण करत असताना ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो ही श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करतो. शुभेच्छुक सौ त्यांची बहीण अलका आणि श्री रामचंद्र देवजी महाते. धन्यवाद. या कवितेमधून डॉक्टर धुमाळ सरांचा एक स्वभाव, त्यांचे काम करण्याची वृत्ती व त्यांचे फॅमिली मित्रासोबत जे काही संबंध आहेत एक छान प्रकारे कविताबद्ध केलेले आहेत. धन्यवाद सर. त्यानंतर डॉक्टर सुभाषजी मस्के सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आजचे सेवानिवृत्त होणारे डॉक्टर धुमाळ सर, त्यांचे नातेवाईक डॉक्टर गायकवाड, डॉक्टर करणवाल आणि कर्मचारी बंधू मित्रो, डॉक्टर धुमाळ यांनी माझ्यासोबत 1995 पासून काम केलेलं आहे. बरोबर. 1995 पासून ते ताबत कळायला नंतर मध्ये प्रमोशन घेऊन माझ्या कार्यकाळात त्यांना प्रमोशन मिळालं आहे. बरोबर. तर त्यांनी एक चांगलं काम केलेलं आहे. एक हजरजबाबी आणि कोणतंही अन्याय सहन न करणारा अधिकारी होता आहे आणि मनमिळावू सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नांना किंवा त्यांच्या अडचण काही ट्रीटमेंट असेल, ट्रीटमेंटच्या वेळेस धावून जाणारा अधिकारी हा धुमाळ डॉक्टर होते. त्यांच्या मागे गावाकडे सुद्धा मी त्याच्या कार्यक्रमाला गेलेलो होतो. त्यावेळेस सुद्धा त्यांच्या आसपासचे सर्व शेतकऱ्यांनी त्यांचा सत्कार केलेला होता. असे धडाडीचे अधिकारी हा रिटायर होतोय. मी त्यास शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर यांना विनंती करतो की त्यांनी आपले शब्द व्यक्त करा. नमस्कार. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आज डॉक्टर प्रवीण धुमाळ यांचा 33 वर्षाचा कालावधी जे ते सेवानिवृत्ती झाले. आज ते रिटायर होत आहे आणि ज्या ऑफिसमध्ये ते सध्या रिटायर होणार आहेत त्या ऑफिसला मी सध्या नुकताच जानेवारी जॉईन झाले आणि माझ्याबरोबर ते काम करत असताना त्यांचा जो म्हणजे काम करण्याचा आवाका, त्यांचं नॉलेज आणि इथला जनसंपर्क, त्यामुळे मला कोणत्याही गोष्टीची कधी चिंता वाटली नाही. पण आज ते रिटायर म्हणजे उद्याचा दिवस आहे, पण त्यानंतर जी पोकळी तिथे पंचायत समितीला तयार होईल, पशुसंवर्धन पंचायत समितीला, ती कधी भरून निघून माझ्यासाठी तर एवढं म्हणजे त्यांचं हे आहे की कोणत्याही गोष्टी मी प्रत्येक वेळेस त्याच्या वाचून आळत राहील. पण माझी त्यांना आज आहे म्हणजे येथे स्टेजवर असं विनंती आहे की त्यांनी आम्हाला एकदम म्हणजे थोडून असं हे करून बघायचं तर पुढे मी त्यांना नेहमी कॉन्टॅक्ट करून राहील, नेहमी त्याची मदत घेत आणि ज्या वेळी मी त्यांना मदत मागेल त्यांनी प्लीज त्यांनी त्याप्रमाणे मला मदत करावी असं मी त्या आज विनंती करतो. त्यांनी म्हणजे त्यांचा जो सेवेचा जो कालावधी आहे म्हणजे ऑफिसमध्ये असताना जे कधी लाभार्थी वगैरे आले किंवा लोक आले त्यांच्याबरोबर बोलण्याचं त्यांचं म्हणजे कॉन्टॅक्ट्स आणि आपुलकी वगैरे बघून मला वाटायचं की मी याचा जो हा अनुभव म्हणजे माझा आहे सोबत ते आहे कधी म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. पण आज कसं त्यांच्या उद्यापासून सेवानिवृत्ती त्यामुळे मला एक कोकळी जाणवलं ह्या सेवापासून निमित्त मी त्याला पुढील आयुष्यात चांगले म्हणजे सहपतीचे
पुढचे दिवस त्याचे भरभराटी जावं ही आशा बाळगून माझं 2 शब्द सांगतो. नमस्कार. आज या ठिकाणी आपण आमचे सहकारी आमच्या तालुका पशुधन व दुग्ध व्यवसाय अधिकारी कार्यालयाचे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सुभाष धुमाळ साहेब यांच्या नियत वयोमानुसार सेवानिवृत्तीच्या दिनानिमित्त त्यांना आपण या ठिकाणी निरोप समारंभ निरोप देण्यासाठी या ठिकाणी आपण जमलो. धुमाळ साहेबांचा माझा काही जास्त परिचय नव्हता. त्यांचा माझा संबंध मागील 3 महिन्यांमध्ये झालेला आहे. जास्त काही त्यांचा माझा परिचय नव्हता. तो ते 3 महिन्यात मी जे अनुभवलं की धुमाळ साहेब ही जी व्यक्ती आहे ही अतिशय म्हणजे कष्टाळू प्रामाणिक आणि आपल्यामध्ये ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटीवर मात करून पुढे जाणारी व्यक्ती आहे. ज्या गोष्टी आपल्याला येत नाहीत त्या गोष्टीचा कुठल्या भाऊ न करता त्या गोष्टीचा त्याचा मार्ग कसा काढायचा हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. धुमाळ साहेबांचा मी आता पाहिलं की गेल्या 3 महिन्यामुळे त्यांचा जनसंपर्क चांगला आहे, त्यांचा अनुभव चांगला आहे. ते ऑफिस कार्यालयीन कामकाज सुद्धा ते उत्तम करतात. जसं तांत्रिक कामकाज जे आमचं फील्डवर चालतं ते सुद्धा ते उत्तम काम करतात. ते गोष्टीचा गाळा मालक आहेत. महत्त्व म्हणजे त्यांना ते बैलगाडा शेतीची त्यांना आवड आहे. धुमाळ साहेबांनी या ठिकाणी त्यांना कालही बोललो की आपण आयुष्यभर कष्ट केलेलं असतं. आपण आपल्या मुलाबाळांसाठी संस्थांसाठी आपण झटलेला असतो. परंतु निवृत्ती पश्चातचं आपलं आयुष्य आहे हे आयुष्य आपण आपल्या स्वतःसाठी आपण जगलं पाहिजे. तर माझी त्यांना विनंती आहे की यापुढील आयुष्य आहे आपण आपल्या धर्मपतीला वेळ द्यावा, आपण आपल्या मुलाबाळांना आपण वेळ द्यावा, भरपूर फिरावं, देवदर्शन करावं, इतर जे ठिकाणं आहेत पर्यटन करावं आणि जे काय आपल्या आयुष्यामध्ये राहिले जे ज्याला म्हणतो बकेट ते माधुरी दीक्षितचा जो कुठं पिक्चर देतो त्याच्यामध्ये बकेट काहीतरी आहे ते त्याप्रमाणे तुमची बकेट जे आहे ते बकेट तुमची पूर्ण भरावी तुमची बकेट अशी मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. आणि पुढील आयुष्य जे आहे तुमचं सुखाचं आनंदाचं भरभराटीचं आणि महत्त्वाचं म्हणजे आरोग्यालाही जावं एवढी मी या ठिकाणी ईश्वरची प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. डॉक्टर धुमाळ सर व आमचे सर्वांचे सहकारी पशुचिकित्सक संघटना रायगडचे अध्यक्ष व माणगावचे डॉक्टर गोगे सर, त्याच्यानंतर श्रीमान गवते व पशुधन विकास अधिकारी विस्तार माणगावचे शाह सर तसेच फडणीस सर या सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार धुमाळ सरांचा सत्कार करण्यासाठी स्टेजवर यावं. त्यानंतर पशुचिकित्सक व्यवसाय संघटनेच्या महिला अध्यक्ष रायगडच्या महिला अध्यक्ष श्रीमती पडळकर मॅडम या पण या सत्कारासाठी उपस्थित आहेत. सर्वांचे शब्दसुमने मी धुमाळ सरांतर्फे स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाची सत्कार मूर्ती डॉक्टर प्रवीण धुमाळ साहेब, तसेच आमचे रायगड जिल्हा DDC म्हणून जे मला साहेब होते आमचे आदरणीय मस्के साहेब, तसेच सन्माननीय व्यासपीठ आणि जमलेले बंधू आणि भगिनींनो, सांगायचं तात्पर्य म्हणजे धुमाळ साहेब आणि आमचे जवळपास 12 वर्षापासून जे संबंध आहेत, अतिशय मेहनती आणि कष्टाळू आणि एकदम प्रामाणिकपणे काम करणारी व्यक्ती आहे. लोकांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या वाड्या तांड्यावरती जाऊन या व्यक्तीने रात्री बेरात्री सेवा दिलेली आहे. प्राणी सेवा ही ईश्वर सेवा म्हणतो अशी त्यांची ईश्वरांची दिलेली देण त्यांनी अशी अतिशय चांगल्या प्रकारे सेवा केली. सांगायचं म्हणजे त्यांनी आमच्या संघटनेसोबत सुद्धा गेले मी तरी 12 वर्ष झालं, पण त्यांनी माझ्या अगोदर जवळपास 20 ते 25 वर्षे संघटनेसोबत अतिशय चांगल्या प्रमाणे आणि प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. मी थोडक्यात सांगायचं म्हणजे आज धुमाळ साहेब सेवानिवृत्त होत आहेत असं वैयक्तिक वाटत पण नाही त्यांच्याकडे पाहून की त्यांचं वय आता 58 वर्ष झालं ते आज सेवानिवृत्त होत आहेत. पण एक आनंदाची गोष्ट आहे की जे ते LSS म्हणजे पशुधन परीक्षक या पदावर होते त्या पदावरून
नंतर ते सहाय्यक पशुधन विकास अधिकारी म्हणून ते कोलार या ठिकाणी आले. त्यावेळेस मी 2013 मध्ये माझी जॉईनिंग मानगाव या ठिकाणी झाली होती. पण संघटनेचा मेहनत परिश्रम ह्या गोष्टीने सर्वांच्यांनी असा योग आला की त्यांना गट म्हणजे क्लास 2 ची पोस्ट साहेब म्हणजे गट विकास अधिकारी पंचायत समिती रोवा आणि त्यांना पाहिजे त्या ठिकाणी त्यांच्या तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी त्यांनी अतिरिक्त सेवा केली त्या ठिकाणी त्यांना भेटली. ती एक आनंदाची गोष्ट आहे. सांगायचं म्हणजे आज माझ्या समोर माझे विस्तार अधिकारी म्हणजे डॉक्टर शाहसाहेब हे पण सोबत आहेत. त्यांच्यानंतर मी माझ्या 10 वर्षांनंतर गटबाचे जे प्रमोशन झालेले आहेत तर ते आमचे धुमाळ साहेबांनी म्हणजे शेवटच्या क्षणी 2 वर्षाच्या याच्यावर पाहण्या त्यांना पण ते प्रमोशन भेटलं. नाही तर अद्यापर्यंत आमचे लोक आहेत त्याच पदावर रिटायर झालेले ते याला स्वतः आमचे मस्के साहेब सुद्धा साक्षीदार आहेत. आणि तसेच आमच्या मस्के साहेबांचं सुद्धा खूप प्रेम आहे. ते आज या सत्कार सोहळ्याला सुद्धा उपस्थित आहेत. त्याबद्दलही मी त्यांचं अभिनंदन करतो आमच्या पशुचिकित्सा व्यवसाय संघटनेच्या वतीनं. आणि मी आपल्या धुमाळ साहेबांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो आणि भगवानच्या एवढीच प्रार्थना करतो की त्यांना खूप चांगलं दीर्घ आयुष्य लाभो आणि चांगली सेवा करण्याची यापुढेही संधी देऊ ही चिरसुयाची प्रार्थना करतो आणि थांबतो. जय धुमाळ. सहकारी म्हणून कार्य केलेले सुहास जोशी साहेब पशुधन विकास अधिकारी व रावजी पात्रे व डॉक्टर रवी पाटील सर हे सत्कारासाठी आलेले आहेत. सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपला सत्कार करू. धन्यवाद सर्वांचे. त्यानंतर सुधाकरजी पाटील यांना आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती डॉक्टर प्रवीण धुमाळ सर, धुमाळ वहिनी, व्यासपीठावरील सर्व आदरणीय व्यक्ती, आमच्या सगळ्यांचे लाडके आणि ज्यांनी नेहमीच आम्हाला सहकार्य केलेले आहे असे आमचे मस्के सर, उपस्थित सर्व सहकारी मित्रमैत्रिणी. आज आपण ज्यांच्या जे नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत असे धुमाळ सर यांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहोत. धुमाळ सरांना मी 2015 पासून ओळखते. ज्यावेळेस मी सातारवरून बदली करून इकडे आले होते आणि ज्यावेळेस पहिल्यांदाच माझा संपर्क आमच्या पशुचिकित्सा व्यवसाय संघटनेशी झाला होता इकडे, त्यावेळेस माझी आणि धुमाळ डॉक्टरांची भेट झाली होती. अतिशय स्मितभाषी, स्मितहास्य आणि समजून सांगणारी एखादी गोष्ट किंवा संघटनेसाठी धडाडीचं जो माणूस कर्तृत्व करतो ना त्यातली एक व्यक्ती म्हणजे धुमाळ डॉक्टर. त्यांनी तळागाळात पशुवैद्यकीय सेवा तर पुरवलेलीच आहे. म्हणजे पशुधनांना त्यांचं पशुधन वाढवण्यासाठी जे शेतकऱ्यांना मदत करायची ती तर केलेलीच आहे, पण त्यांच्या संघटनेसाठी पण जी गरजेची गोष्टी होत्या त्या त्यांनी त्यावेळेस केलेल्या आहेत. आणि धुमाळ डॉक्टरांबद्दल सांगायचं म्हटलं की धुमाळ डॉक्टरांनी नेहमीच आम्हाला मार्गदर्शन पण केलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही नवीन होतो, आम्हाला कुठल्या गोष्टी माहिती नव्हत्या, तर आम्ही विचारलं तर धुमाळ डॉक्टर नेहमी वेळ काढून आम्हाला त्या गोष्टी सांगायच्या. संघटनेचे बरेचसे कार्यक्रम त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये केलेले आहेत आणि उत्तम रीतीने ते पार पाडलेले आहेत. ते गट ब म्हणून रोयाला हजर झाले आणि आमच्यातलीच एक व्यक्ती, एक साहेब म्हणून ज्यावेळेस इथं हजर झाली त्यावेळेस आम्हाला त्याचा खूप अभिमान वाटला. म्हणजे रायगड जिल्ह्यातच ज्यांनी काम केले, म्हणजे अगदी पशुधन पर्यवेक्षक असू दे, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी असू दे, त्यापासून ते पशुधन विकास अधिकारी गट प. कारण की आम्ही बरेचसे, मी ज्यावेळेस 15ला हजर झाले आणि त्याच्यानंतर मी 3-4 लोक ह्यांच्यासोबतची म्हणजे ह्यांच्या आधीची सिनियर लोक त्याच पदावरती रिटायर झालेली बघितलेली आहेत. आणि ह्यांना ज्यावेळेस प्रमोशन मिळालं, हे असतील जोशी डॉक्टर असतील आमचे, तर त्या सगळ्यात जास्त आनंद आम्हाला होता. कारण की एक साहेब म्हणून आमची लोक जेव्हा रिटायर व्हायला लागली ना त्यावेळेस त्याचा आनंद आमच्यासाठी सगळ्यात जास्त होता. धुमाळ डॉक्टरांनी पशुसेवा केलेली आहे, शासकीय कामकाज चांगले केलेले आहे. बघा, शासकीय ज्यावेळेस आपण सेवेतून होत असतो ना त्यावेळेस कुठलाही आपल्याला म्हणजे कुठलाही डाग आपल्यावरती राहत नाही. अशा पद्धतीने जो सेवानिवृत्त होतो ना ते आता काळाची गरज आहे. कारण आता आपण बघतो बऱ्याचशा गोष्टी की असं सहजासहजी सेवानिवृत्त होता येत नाही आणि खूप छान पद्धतीने ते आता सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांच्याकडे बघून कोणी म्हणणार नाही की सेवानिवृत्त झालेले आहेत.
किंवा 60 वय काही सेवानिवृत्तीचं नाही. आता ॲक्च्युली त्यांची सेकंड इनिंग चालू झालेली आहे. वहिनी त्यांना सपोर्टिव्ह आहेत चांगल्या. मी धुमाळ डॉक्टरांना हेच सांगेन की धुमाळ डॉक्टर तर समाजसेवा तो खूपच करतात. म्हणजे आमच्या संघटनेविषयी असू दे, त्यांनी ह्या तालुक्याचे काम केले ते असू देत, पण त्यांच्या वैयक्तिक सुद्धा त्यांची सेवाभावीची त्यांची म्हणजे सेवाभावी जो मनातून एखादे एक असते ना की सेवा करायची, समाजसेवा करायची, ते त्यांच्या रक्तातच आहे. त्याच्यामुळे ते काही शांत बसणारे नाहीत. त्यांनी त्याच्यासाठी दुसरे मार्ग सुद्धा त्यांनी अवलंबलेले आहेत. तर त्यांनी सगळ्या गोष्टी कराव्यात, पण स्वतःच्या आरोग्याकडे, स्वतःच्या घराकडे जास्त करून लक्ष द्यावं. त्यांच्या ज्या गोष्टी त्यांनी ह्या आधीच्या आयुष्यामध्ये त्यांना करता आलेल्या नाही त्या त्यांच्या आवडीनिवडी जोपासाव्यात. कुटुंबाला जास्तीत जास्त वेळ द्यावा. त्यांचं कुटुंबही छान आहे, मुली चांगल्या शिकलेल्या आहेत, CA मुलगी झालेली आहे आणि त्यांनी सगळ्या जबाबदाऱ्या अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडलेल्या आहेत. त्यामुळं त्यांची आता ही सेकंड इनिंग चालू होते आणि त्या सेकंड इनिंगसाठी मी त्यांना शुभेच्छा देते. त्यांना इथून पुढे दीर्घायुष्य लाभू देत, त्यांचं आरोग्य चांगलं राहू देत आणि त्यांची उत्तरोत्तर, त्यांच्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होत जाऊ. मी वहिनीविषयी बोलेन की ज्यावेळेस एखादा व्यक्ती सेवानिवृत्त होत असतो तो इतका इझी होत नाही. म्हणजे त्याच्यासाठी त्याच्या कुटुंबाचा त्याग सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. त्यामुळं मी वहिनींचं पण अभिनंदन करेन आणि त्यांना पण खूप शुभेच्छा देईन की आता धुमाळ डॉक्टर रिटायर होतात तर तुमच्या ज्या पण राहिलेल्या इच्छा आहेत त्या पण त्यांच्याकडनं पूर्ण करून घ्या आणि त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते माझ्याकडून, माझ्या संघटनेकडून आणि थांबते. धन्यवाद. या आपल्या काकांविषयी 2 शब्द व्यक्त करतील. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी यावं. माझा नमस्कार. आज आपण आमच्या मोठे बाप्पांच्या सेवानिवृत्तीचा सोहळा साजरा करण्यासाठी उपस्थित आहात, त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. आज हा क्षण आनंदाचा तर आहेच, त्याचबरोबर थोडा भावनिक देखील आहे. मोठे बाप्पांबद्दल काय बोलू, किती बोलू काही समजत नाही, कारण त्यांनी आमच्या सर्वांसाठी एवढं काय केलंय ते एवढ्या छोट्या वेळात, कमी वेळात बोलणं शक्य नाही. तरी पण मी बोलायचा प्रयत्न करते. मोठे बाप्पा म्हणजे आमच्या कुटुंबाचा आधारस्तंभ आहेत. आमच्या बाप्पांनी अगदी घरातला कुटुंबाचा कुठलाही निर्णय घ्यायचा असू दे, पहिले मोठे बाप्पांसोबत चर्चा करतात, त्यानंतरच निर्णय घेतात, मग तो कुठलाही असू दे. त्यांनी त्यांची जबाबदारी अगदी उत्तम प्रकारे पार पाडली. मग ती कुटुंबाची जबाबदारी असू दे किंवा एक समाजसेवक म्हणून असू दे किंवा त्यांच्या डॉक्टर सेवेचा असू दे, त्यांनी त्यांची जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे, निष्ठेने पार पाडली आहे. त्यांच्याबद्दल काय बोलून मला खरंच काही कळत नाही. पण अगदी शनिवारचा दिवस आला की आम्ही सर्व भावंडे अगदी दरवाजाकडे वाट लावून त्यांची वाट बघत असतो की आता मोठे बाप्पा येतील. त्यांची वाट बघतो, त्यांनी आणलेल्या खाऊची वाट बघत असतो. मग तो काही असू दे, रानातला मेवा असू दे किंवा आणखी काही असू दे, त्यांची आम्ही डोळे लावून अगदी भरभरून वाट बघत असतो. आज या ठिकाणी मला सर्वात जास्त आठवण येते ती म्हणजे आजी आणि आजोबांची. त्यांच्या या अनमोल संस्कारामुळेच आपल्यासोबत ती 3 रत्ने आपल्याला बघायला मिळतात. मग ते मोठे बाप्पा असू देत किंवा माझ्या आत्या असू देत आणि बाप्पा असू देत. त्यांची आपल्या सर्वांवर असलेली, त्यांनी सर्वांची जपलेली नाती, त्यांनी आपल्या सर्वांवर केलेलं प्रेम जे आहे सगळ्यांना आपण पाहू शकतो, आपण बघू शकतो. आजचा त्यांनी त्यांच्या सेवेला पूर्णविराम दिला असला तरी त्यांनी आपल्या सेवेसाठी केलेली, त्यांनी आपल्याला दिलेली एक नाती किंवा काही असू दे, त्यांची मेहनत, त्यांनी सर्वांवर केलेलं प्रेम हे आपल्यासोबत आहेच. मी मोठ्या बाप्पांबद्दल एवढंच म्हणेन की आज तुम्ही सेवानिवृत्त झालेला असतात. असं म्हणतात ना की सेवानिवृत्त म्हणजे शेवट आहे, तर तो शेवट नसून एक नवीन प्रवासाची सुरुवात आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आता स्वतःकडे जास्त लक्ष द्यायला हवं. त्यांनी त्यांच्या कुटुंबासोबत, आमच्यासोबत जास्त वेळ घालवावा ही एक विनंती करते. त्यानंतर या ठिकाणी जर आजी असती तर ती हे एवढं म्हणलीच असती की बाबू आता तू आमच्या सर्वांसाठी भरपूर काय केलंस, तर स्वतःकडे लक्ष दे, स्वतःची तब्येत सांभाळ, आम्ही आता आहोतच, तू स्वतः नीट राहा, स्वतःची तुमची काळजी घ्या. मी मोठ्या बाप्पांना एवढंच म्हणेन, मोठे बाप्पा तुम्ही स्वतःची काळजी घ्या. ईश्वरचरणी सुद्धा हीच विनंती करते की माझ्या मोठ्या बाप्पांना सुखाने ठेव, भरभरून त्यांना चांगलं आयुष्य दे, उत्तम आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. मोठे बाप्पा तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. यांच्याकडून डॉक्टर धुमाळ सर व डॉक्टर धुमाळ मॅडम यांचा सत्कार होत आहे.
तर्फे डॉक्टर धुमाळ सर व त्यांच्या पत्नी याचा सत्कार करण्यात येत आहे. त्यानंतर डॉक्टर गरज सर निवृत्त पशुधन विकास अधिकारी मानगाव यांच्यातर्फे डॉक्टर गरज सरांतर्फे सरांचा सत्कार करण्यात येत आहे. धन्यवाद सर. या कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व आदरणीय गुरुजनांना माझा नमस्कार. सेवानिवृत्ती म्हणजे काय तर विश्रांती नाही. सेवानिवृत्ती म्हणजे विश्रांती नाही तर एक नवीन काहीतरी करण्याची संधी असते. खरं तर मी मामांची सून आहे, त्यांच्या बहिणीची सून आहे. खरं तर मामा आणि मामीचं नातं म्हणजे हात आणि डोळ्यांसारखं आहे. हाताला लागल्या तर डोळ्यातून पाणी येतं, हाताला लागल्या तर डोळ्यातून पाणी येतं आणि डोळ्यातलं पाणी पुसायला पुन्हा हातालाच यावं लागतं. खरंच मामांबद्दल काय बोलायचं, खरंच मन भरून आहे. मामा म्हणजे आमचे असे आहेत ना की त्यांच्यात प्रामाणिकपणा, त्यांचा चेहराच सांगतो की किती प्रामाणिक आहेत, किती नम्रता आहे त्यांच्यात. खरंच मामा आले ना की आम्हाला एक वेगळीच ऊर्जा येते. खरं तर या मामांनी आज आपण ऐकत आलोय, आज सगळ्यांच्या मुखातून त्यांच्यात गोडवा झाला. त्यांनी केलेली सेवा म्हणा किंवा त्यांचा प्रामाणिकपणा म्हणा, त्यांच्या नोकरीत जो त्यांनी प्रामाणिकपणा दाखवलाय, आज सोशल वर्कर म्हणून त्यांनी जे काम केलंय ते अप्रतिम आहे खरंच. आणि मामा तुम्हाला मला असं सांगायचं आहे की तुम्ही जी सेवा करताय ही एक वेगळीच ऊर्जा निर्माण करून तुम्ही तुमच्या या कारकिर्दीत एक ठसा उमटवलेला आहे. आणि हाच ठसा आपणही आज पोचपावती पाहतोय. आज एवढी जनता तुमच्याबद्दल गोड गोड गाते, हीच तर खरी आपली एक पोचपावती आहे. मामांचा स्वभाव म्हणजे आम्हाला एक वडील आहे. आज आई आहेत नाही त्यांच्या, आणि आज ते आज 15 वर्ष झाली आहेत. आमचे बाबा आहेत नाही आहेत, पण त्यांचे जे काका आहेत त्यांनी त्यांना वडिलांची साथ दिली. आजपर्यंत ते बैलगाडा म्हणा किंवा आणखी विविध क्षेत्रातही ते कलावंत आहेत. तुम्ही म्हणाल तर त्यांचं म्हणजे जरी ते इथे सेवा करत असले, नोकरी करत असले, तरी त्यांचं गावी येऊन प्रत्येकाच्या सुखदुःखात जे सामील होतात आणि म्हणजे प्रत्येक माणसाला ते कसं प्रेम देतात ते आम्ही डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि ते गावी जरी आले तरी प्रत्येकाच्या मुखात प्रवीण धुमाळ आलेत का, प्रवीण धुमाळ आलेत का, हीच चर्चा असते. आणि त्यांच्या जे कारकिर्दीत त्यांनी जे सोशल वर्कर म्हणून जे एक शेतकरी वर्गाला एक त्यांचा त्यांना हक्क मिळवून देण्याचं जे आम्ही मीटिंग्स पाहतो, सगळं काही पाहतो, हे त्यांची जी लगबग असते ती या व्यक्तीतच आहे. आणि खरंच त्यांना किती बोललं म्हणतात ना की त्यांचा जो माणूस सोशल वर्कर म्हणून जो जिवंत आहे तो या प्रवीण धुमाळ या व्यक्तीतच आहे. खरंच आज त्यांनी या समाजात एक त्यांनी त्यांचं नाव कमवलेलं आहे. आणि त्यांची बहीण म्हणजे आई हयात नाही आहे, पण त्यांनी आईची जी कमतरता आहे ती त्यांच्या बहीण त्यांना जे सांभाळते, म्हणजे बहिणीचं जे प्रेम आहे आणि त्यांच्या म्हणजे आमचे सासरे आज वडिलांप्रमाणे त्यांच्या मायेसारखे उभे आहेत. खरंच थँक्यू. राजूजी म्हात्रे, श्रीमान राजू म्हात्रे, रिटायर्ड पशुसंवर्धन पशुचिकित्सक व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष, हे आपले मनोगत व्यक्त करतील. आदरणीय व्यासपीठावरील सत्कारमूर्ती डॉक्टर प्रवीण केशव धुमाळ, सौ धुमाळ मॅडम आणि त्यांचे कुटुंबीय, म्हात्रे गुरुजी आणि नातेवाईक, इतर सर्व अधिकारी वर्ग यांना मी आदरपूर्वक नमस्कार करतो. आणि माझ्यासमोर बसलेले सर्व डॉक्टर प्रवीण धुमाळ यांच्या या कार्यक्रमासाठी अगदीने इथे हजेरी लावली आणि त्यांचं जे प्रत्येकाचं मनोगत प्रत्येकजण मनापासून ऐकत आहे, त्यांचं सर्वांचं मी अभिवादन स्वीकारतो, अभिनंदन करतो. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी डॉक्टर प्रवीण धुमाळ यांनी आमच्या ग्रुपवर मेसेज टाकला होता की आज एक दिवस अगोदर हा कार्यक्रम आम्ही पंचायत समिती रोहा येथे घेत आहोत. डॉक्टर प्रवीण धुमाळ यांचं थोडक्यात मनोगत सांगायचं झालं तर डॉक्टर प्रवीण धुमाळ हे आमच्या संघटनेचे एक डॅशिंग नेतृत्व म्हणजे संघर्षमय नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो. आणि ते आज आमच्या या संघटनेचं खून आणि आपल्या
कार्य सेवेतून मुक्त होत आहेत. त्यांची सेवानिवृत्ती म्हणता येणार नाही, तर हे सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे. त्यांनी केलेली ही जी सेवापूर्ती आहे ही अतिशय मोजण्यासारखी आहे की ती त्याला अतुलनीय आहे. या सेवेचं मुख्य म्हणजे त्यांनी जी सेवा केलेली आहे ती आपल्या अबोल मुख्या पशुपक्षी प्राण्यांची पशुवैद्यकीय सेवा करून त्यांनी अमाप पुण्य तयार केलेले आहे. एखाद्या पशुला, एखाद्या गाई म्हशीला किंवा पक्ष्याला त्याच्या वेदनेतून मुक्त करण्यासाठी ते अहोरात्र धडपडत होतं. आणि त्याच्यानंतर जे औषधोपचार करत असताना पशुपक्ष्यांना जे वेदनामुक्त त्यांनी केलं आणि त्याच्यानंतर त्या पशूंची जी त्यांची मानसिकता बघितली तर त्या चेहऱ्यावर अतिशय समाधान असतं. आणि समाधान या मुख्या प्राण्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच त्या डॉक्टरचं यश असतं. आणि ते यश ते आमच्या डॉक्टर प्रवीण धुमाळ या मित्रांनी संपादित केलेले आहे. असं म्हणतात ही एक आपली रायगड जिल्हा परिषद आहे आणि रायगड जिल्हा परिषद एक वटवृक्ष आहे. आणि या वटवृक्षावर हे एक आमचं पक्षी आमच्या रोहा मोठ्या ब्रँचवर कार्यरत होतं आणि त्या सेवा पूर्ती करत आहे. असं म्हटलं जातं, अशी पाखरे येते आणि तो स्मृती ठेवून जाती. अशा पद्धतीने त्यांनी आमच्या या रोहा ब्रँचमध्ये रायगड जिल्ह्यात त्यांची एक मोठी स्मृती, त्यांची आठवण या आपणा सर्वांसाठी ठेवलेली आहे. आणि असं दुसरं एक गाण्याचं काव्य आहे, ओळी आहे की झाले गेले विसरून जा. आपली ही जी त्याची सेवेची जी कार्यकाळ आहे त्याच्यात अनेकाबरोबर वाद विवाद आणि चांगल्या गोष्टीही घडलेल्या असतात. या सर्व या सेवा पूर्तीच्या दिवशी विसरून जायचे असतात आणि त्या चांगल्या विसरून गेल्यानंतर त्यांना या पुढील कार्यक्रमासाठी, पुढील जीवनासाठी त्यांना एक असं अपेक्षित मंच मिळावं की अपेक्षित कार्य व्हावं आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहावं आणि दीर्घायुष्य मिळावं ही आपण सर्वांनीच एक अपेक्षा केलेली आहे, सर्वांनीच मागणी केलेली आहे. ते एक नुसते आपल्या सेवेत नव्हते तर एक सामाजिक कार्यकर्ते, एक ते आमच्या खारेपाट विभागातील शेतकऱ्यांचे एक पुढारी आहेत, नेते आहेत. शेतकऱ्यांसाठी झगडणारे ते आमचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. आपल्या शहापूर खारेपाट विभागात शेतकऱ्यांना जमिनीसाठी योग्य मोबदला मिळावा यासाठी त्यांनी शासनाकडे अहोरात्र आपला परिश्रम केलेला आहे, संघर्ष केलेला आहे. अनेक ठिकाणी उपोषण संघटनेचे मोर्चे काढले, त्याच्यामध्ये सामील होऊन त्यांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्यांच्यावर ते सेवेत असल्यामुळे काही बंधनं होती, परंतु आता 1-2 दिवसापासून 2 दिवसानंतर ते अगदी पूर्णपणे मोकळे होणार आहेत आणि आपल्या गावाला, आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांना मोठं न्याय देऊन शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी योग्य मोबदला मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करणार आहेत. आणि त्यांना त्याच्यासाठी सुयश चिंतितो. आणि असंच त्यांच्या या कुटुंबाने सुद्धा या त्यांच्या अखंड सेवेच्या काळात अतिशय मोलाचं सहकार्य केलं आहे. त्यांच्या भार्या मॅडम धुमाळ मॅडम यांनी स्वतः सर्व्हिस करत असताना सुद्धा त्यांचीही एक महत्त्वाची काळजी घेतलेली आहे. त्यांनाही जेवण खावण वेळच्या वेळी प्रवासात पुरवठा करणे, रसद देणे हे ते काम अतिशय स्वतःचं काम करून सुद्धा करत होतं. त्याबद्दल मी त्यांचंही अगदी मनापासून आभार मानतो. त्यांच्या कुटुंबातील आमचे धुमाळ मुलगी बाजूचे आपल्या त्यांचे काका यांनी सुद्धा त्यांच्या कार्यासाठी खूप मदत केलेली आहे. या सर्वांचा आभार
आणि या पुढील त्यांच्या वाटचालीसाठी मी मनापासून शुभेच्छा देत आहे आणि त्यांचं दीर्घायुष्य आरोग्यमय असावं असं मी परमेश्वराकडे शुभ चिंतित करतो आणि ह्या शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द समाप्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. येत आहे. धन्यवाद सर. त्यानंतर प्रदीपजी धुमाळ, विजय धुमाळ व प्रतीक्षा धुमाळ यांच्यातर्फे सरांचा सत्कार करण्यात येत आहे. त्यानंतर मी विनंती करतो श्रीमान प्रमोदजी चोरगे नागोटणे यांच्यातर्फे डॉक्टर प्रवीण धुमाळ व मॅडम यांचा सत्कार करण्यात. धन्यवाद. सत्कार मूर्ती डॉक्टर प्रवीण धुमाळ सर, तसेच उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी. खरं तर साहेबांचं आणि माझं म्हणजे आम्ही मीटिंगच्या निमित्ताने एकत्र यायचं. पंचायत समिती मासिक मीटिंग असेल किंवा इतर मीटिंगच्या निमित्त किंवा कधी असं एकत्र बोलणं वगैरे आमचं व्हायचं. जरी डिपार्टमेंट आमची वेगळी असली तरी सुद्धा. पण त्यांचा स्वभाव खूप छान आहे, मनमिळावू आहे, हसरा स्वभाव आहे आणि प्रत्येक काम त्यांचं जे स्वतःचं म्हणणं आहे ते अतिशय पोटतिडकीने आणि व्यवस्थित सांगण्याची त्यांची तयारी असते किंवा ते म्हणणं समोरच्याला ते मान्य करावं लागतं. अशा पद्धतीने ते आपले जे काय आपले विचार आहेत त्यांच्या पशुवैद्यकीय विभागातील खूप छान पद्धतीने मांडतात. आता मला वाटतं ते क्लास 2 म्हणून आता रिटायर होत आहे. तर आत्ता जस्ट आम्ही काही जण CDPO जातात. आमच्या डिपार्टमेंटतर्फे एक CDPOची परीक्षा निघालेली आहे. आम्ही अभ्यास करत आहोत. तर आम्हाला माहीत आहे किती डिटेल अभ्यास करावा लागतो त्याबाबत. तर खरंच त्यांना मी धन्यवाद मानेल की की त्यांनी रिटायरमेंटच्या अगोदर क्लास 2 म्हणून काम करत आहेत ते. तर त्यांची एवढी 33 वर्षाची मेहनत कामी आलेली आहे. खूप छान पद्धतीने एवढ्या वर्ष सेवा करणं म्हणजे खाऊ नाही. कारण की आत्ताचं हे खूप काय बोलतात त्याला अटीतटीची लढाई आहे सध्या. पूर्वीची लोक कशी बोलायची की आम्ही काम करायचो, नोकऱ्या केल्या कशा ते आम्हाला माहीत नव्हतं. परंतु आता तशी परिस्थिती नाही. ऑनलाईन काम असेल, ऑफलाईन काम असेल किंवा इतर कोणतेही. आता जस्ट मी जवळजवळ 5-6 वर्ष रोहाचा CDPOच्या सांभाळत आहे आणि मी आता गावी सातारला गेले होते. माझ्या आईचं वर्ष श्राद्ध किंवा इतर कामासाठी गेले होते. परंतु अचानक 80,000 ग्रँड आली आणि 1.5 लाख TA बिलासाठी आली आणि साधीसाठी पैसे आले. मग मी म्हणू शकत नाही मला सुट्टी आहे, मी सुट्टी घेतलेली आहे. मी लगेच तिथून आता 4-5 दिवस जरी सुट्टी असेल तरी मी काम करत आहे. म्हणजे ही अशी आमची कसरत असते. आणि ह्या एवढ्या 33 वर्ष त्यांनी एवढं काम केलं. खरंच त्यांना सॅल्यूट आहे माझ्यातर्फे. आणि खूप छान व्यक्तिमत्व आहे. खूप आत्ता सुद्धा सकाळी आमचं दोघांचं बोलणं झालं. रिअली मी रजेवर होते, मला माहीत नव्हतं ते रिटायर होणार आहेत. तर ते स्वतःहून मला बोलले की मॅडम मी रिटायर. मला एक मनामध्ये कुठंतरी वाईट पण वाटलं. कारण एकत्र आम्ही असायचो, बोलायचो, गप्पा मारायचो. आणि त्यांचे बरेच मला वाटते माऊली काका असतील, त्याचे इतर डिपार्टमेंटचे सगळे सर इथं आहे, ते सूत्रसंचालन करतात. बरेच जण ओळखीचे आहेत. कधी कधी आमच्या डिपार्टमेंटचे काही विषय त्यांच्या डिपार्टमेंटचे चर्चा करतो आम्ही. तर खूप छान व्यक्तिमत्व आहे. आमच्या ICDSच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देते आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. कारण आतापर्यंत आपण आपल्या कामासाठी, आपल्या शासकीय कामासाठी झटत आहोत. तुम्ही तर समाजसेवा पण करता असं आम्हाला समजलं. आणि घरातले एवढे मला वाटते बरेच जण आलेले तुमच्या गावाकडून आले असतील.
तर खरंच म्हणजे तुम्ही केलेल्या कामाची पोचपावतीच आहे ही. तर आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आणि पुढील आयुष्य आरोग्यदायी आणि खूप छान पद्धतीने तुम्ही आता तिथं तर खरं तर ॲक्च्युली लिहिलेलं आहे की कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही कष्ट केले अपार, परंतु आता ही वेळ म्हणते थांबा आणि करा आराम. पण मला नाही वाटत तुम्ही आराम कराल म्हणून. सोशल वर्क असेल, इतर काम असेल, कुटुंबासाठी तुमच्या भावकीसाठी वेळ तुम्ही नक्की द्याल आणि छान पद्धतीने आयुष्य घालवाल हे मला खात्री आहे. धन्यवाद. जास्त वेळ घेत नाही, बऱ्याच जणांना बोलायचे. कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती डॉक्टर प्रवीण केशव धुमाळ आणि व्यासपीठ आणि आलेले माझे सर्व पशुसंवर्धनचे सहकारी. माझी ओळख आता मी पहिले असे देतो की मी इथे सुद्धावाडे इथे काम केलं होतं. रोह्यामध्ये सुद्धा धुमाळ आणि मी एकत्र काम केलेलं आहे. तसंच तळा आणि मणगाव तालुका असताना तिथे सुद्धा आम्ही दोघांनी एकत्र काम केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे माझी मिसेस आहे ती त्यांच्या घराण्यातली, म्हणजे मी त्यांचा मेहणाला असं नातं आहे. ते नेहमी भावाजी चालतात. तर त्यांच्या कामाविषयी सर्वांनी पोचवती दिलेली आहे आणि आम्ही सोबतच प्रॅक्टिस करत होतो. असं विशेष नाही. कधी कधी मला काही जमलं नाही की त्यांच्याकडची मी सहकार्य करून घ्यायचो, अशी वेळ यायची. आणि चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. काम सगळ्यांनी पावती दिलेली आहे. शिवाय मी रोह्यामध्ये सुताळे येथे 3.5 वर्ष काढली, तेव्हा आम्ही सोबत खेळीमेळीच्या आणि काम करायचं. आणि आज त्यांनी रिटायर्ड, माझ्या मते रिटायर्ड म्हणजे संपलं असं नाही, तर आम्ही सुद्धा अजून काम करतो. तर सेवानिवृत्त झालं तर त्यांनी जरी प्रॅक्टिस नाही केली तरी शेतकऱ्यांसाठी त्यांनी जे काम सुरू केलेलं आहे त्याच्यात त्यांनी जातीने स्वतः लक्ष टाकावं. आणि तो भाग सुद्धा माझाच आहे. जिथे आता शेतीचा लढा चालला आहे तो माझा अलिबाग तालुक्यात आहे आणि शेतीसाठी ते शेतकऱ्यांच्या बरोबर आहेत. तर त्याचं पुढचं अजून जोराने त्यांनी काम करावं आणि शेतकऱ्यांचा लढा यशस्वी करावा. आणि भावी पिढी आता म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये आता त्यांनी 100 वर्ष जगावं अशी माझी अपेक्षा आहे आणि शेतकऱ्यांसाठी लढा. माननीय डॉक्टर प्रवीण धुमाळ सर यांना सेवानिवृत्तीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच पंचायत समितीकडून खूप खूप शुभेच्छा देतो. आज सरांविषयी बोलायचं काय, आता बऱ्याच जणांनी बोललं. कसं होतं, वक्त्याने एकदा सुरुवात केली बोलायची का पहिले कोण काय बोललाय, दुसरा कोण काय बोललाय, त्यानंतर तिसऱ्याने काय बोलायचं, हा मोठा प्रश्न असतो. आमच्या पंचायत समितीच्या कार्यक्रम होतो आम्ही बोलत असतो. पण आज सरांचा स्वभाव आणि सरांनी केलेलं कार्य यांनी पोचपावती म्हणाल तर अख्ख्या रायगड जिल्हा परिषदेतर्फे सर्व पशुधन अधिकारी किंवा कर्मचारी वर्ग हे इथे आवर्जून उपस्थित आहेत. ही विशेष बाब. त्याचबरोबर सरांनी ज्या ज्या ठिकाणी काम केलं तिथला आलेला शेतकरी वर्ग, तसेच हे काम करत असताना या अनेक संस्था ज्यांना सरांनी सहकार्य केलं किंवा सहकार्याच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या त्या आलेले संस्थेचे सगळे प्रतिनिधी आणि त्यांचे विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबातून आलेले त्या कुटुंबातील त्यांचे सर्व कुटुंब आहेत. या सगळ्यांनी मांडलेले आपली मतं आपण जर बघितली तर सरांचा तसा कार्यकाल मी सांगण्या एवढा मी काही मोठा नाही, परंतु सरांचा जो काय 2-3 वर्षाचा सहवास आम्हाला लाभला या पंचायत समिती आवारामध्ये, कारण मी पंचायत समितीमध्ये पाणीवाडा स्वच्छतेमध्ये काम करतो. आमच्या असणारी समोरची खिडकी आणि साहेबांच्या असणारा समोरचा टेबल, जरी साहेब आज क्लास 2 या पदावरती कार्यरत असले तरी आम्हाला कधी ते वाटलं नाही बाबा हे अधिकारी म्हणून इथे कार्यरत आहेत. आणि त्यांचा थोडासा स्टाफचा प्रॉब्लेम असल्याने तिथे असणारे ऑपरेटर आणि कसं होतं, सर जेव्हा लागले त्यावेळेला आपल्याकडे असणारी ऑपरेशनची पद्धत बरोबर आहे ना. आज ज्यांनी सरकारी यंत्रणेमध्ये काम केलंय, आज जे 35 वर्ष सेवा करतात, ज्यावेळेला ते हजर झाले तेव्हा सगळी ऑफलाईन सिस्टम होती आणि त्यानंतर अपग्रेडेशन झालेलं आहे ऑनलाईनचं युग म्हणजे कॉम्प्युटरचं युग. या युगामध्ये अपग्रेड होणं तेवढं महत्त्वाचं असतं, तेवढं अपग्रेड सगळ्यांना जमत नाही. पण सरांना ते सुद्धा जमलं. सरांना काही गोष्टी जरी कमी जमत नसल्या तरी दुसऱ्याकडे शिकून घेण्याची साहेबांची नेहमी इच्छा असायची. साहेब क्लास 2 या पदावर कार्यरत असले तरी तिथून आम्हाला कधी बोलवलं नाही त्यांनी बाबा मला काय प्रॉब्लेम आहे. ते स्वतः तिथून उठून यायचे आणि बाबा हे जरा प्रिंट काढायचं आहे का, हे काय प्रॉब्लेम आहे ते जरा बघता का, आमच्या ऑपरेटरला सांगता का, असे आवर्जून त्यांचे जे शब्द यायचे ना ते आम्हालाही वाटायचं अरे क्लास 1 अधिकारी आहे तरी सुद्धा आपल्याकडे येतोय ना आपल्याला काहीतरी विचारतोय.
कारण कसं स्टाफचा थोडासा प्रॉब्लेम आहे, तरी पण सरांनी त्यांचा कधी अधिकारी आहेत हे कधी जाणून दिलं नाही हे विषय बाब. आता शासनाच्या योजना राबवत असताना आपल्या सगळ्या शेतकऱ्यांची उपस्थिती बघितली का साहेबांचा असणारा तालुक्यामधला जो काय आहे केलेल्या कामाची पोचपावती म्हणून आपण सगळे इथं आवर्जून उपस्थित राहतात. आता मी सुद्धा इथल्या तालुक्यातलाच आहे. जसं साहेबांचा माझी परिचय त्यांच्या ग्रामस्थांनी केला. साहेब एक सामाजिक क्षेत्रात काम करतात आणि तसेच सरकारी क्षेत्रात काम करतात. तर सामाजिक क्षेत्र आणि गव्हर्नमेंट क्षेत्र याच्यामध्ये जाम जमीन असताना फरक पडतो. आपला सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची भरपूर आवड असते, परंतु ह्या सरकारी यंत्रणेमध्ये काम करत असताना अनेक अडचणी येतात. तरी सुद्धा साहेबांनी शेतकऱ्यांसाठी जे काही कार्य केलेलं आहे आणि यापुढे साहेब ते 100% काम पुढे करतीलच. कारण जो माणूस या चळवळीतून उभा राहतो हा कधी थांबत नसतो. आज जरी ते त्यांच्या वयोमानानुसार सेवानिवृत्त उद्या होत असले तरी त्यांचं जे सामाजिक कार्य आहे पुढे कायमस्वरूपी चालू होती याबद्दल कोणतीही शंका नाही. उलटे ते आता मोकळे झालेले आहेत हे सामाजिक कार्य करण्यासाठी. एवढंच मी म्हणेन, साहेबांसाठी आलेले सगळे तुम्ही जे मान्यवर आहात त्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मी पंचायत समितीच्या वतीने आभार स्वागत करतो तुमचं. आणि साहेबांनी आम्हाला 2-3 वर्षात ती पोपटीची सेवा दिली याचा आम्हाला नक्कीच आठवण राहील. कारण आवडलो जरी तुम्ही सेवानिवृत्त झालात पुढील वर्षाची पोपटी तुमच्या नावाने इथे झाली पाहिजे. साहेब सगळे पार्सल घेऊन यायचे ऑफिसमध्ये आणि बोलवायचे आमच्या सर्व स्टाफला. हे कसं आहे, एखाद्या माणसाच्या जेवढ्या आपण चांगल्या गोष्टी आठवण ठेवतो ना एखाद्या कार्य आठवण ठेवतो. आणि साहेबांविषयी एवढंच मी म्हणेन, साहेब तुमचं आयुष्य आरोग्य एकदम चांगलं जावं आणि तुम्ही अजून सामाजिक क्षेत्रामध्ये अधिक कार्य करावं एवढं तुम्हाला सेवानिवृत्त शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद. वासू उभे मानगाव. यानंतर मी डॉक्टर बेरवाडकर सर पशुधन विकास अधिकारी सेवानिवृत्त यांना विनंती करतो की त्यांनी सरांचा सत्कार करावा. यजमान किंवा आजचे ज्यांचं आपण एक चांगल्या प्रकारे कार्यक्रम करून त्यांचा प्रोत्साहन देत आहोत किंवा त्यांचं कौतुक करत आहोत असे आदरणीय डॉक्टर प्रवीण धुमाळ आणि त्यांच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सर्व मान्यवर अधिकारी. डॉक्टर प्रवीण धुमाळ यांचा जन्म अलिबाग तालुक्यामध्ये पेझारी गावात एका चांगल्या सुसंस्कृत घराण्यामध्ये झाला. त्यांचे वडील आई आता हयात नाहीत, परंतु ते शेतकरी होते. परंतु शेतकरी असून सुद्धा त्यांनी त्यांच्या आईवडिलांनी त्यांना उत्तम शिक्षण दिलं, त्यांच्यावर चांगले संस्कार केले आणि एका चांगल्या पदावर त्यांना नोकरीसाठी प्रेरित केलं. आणि त्या नोकरीचं किंवा त्यांच्या कार्याचं त्यांनी चीज केलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणूनच आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी किंवा त्यांना शेवटच्या सेवानिवृत्तीच्या क्षणाचा आपण आनंद घेण्यासाठी इथे सगळे जमलेले आहोत. डॉक्टर प्रवीण धुमाळ हे खऱ्या अर्थाने त्यांची एक महत्त्वाची इच्छा होती. नोकरी सगळेच करतात, सेवा सगळेच करतात, पैसा धंदा नोकरी वगैरे सगळंच करत असतात, परंतु नोकरी करण्यामध्ये खरी एक मजा असते किंवा आनंद मिळतो ती जर आपल्याला चांगली सेवा करायला मिळाली की रुग्णांची सेवा करायला मिळाली किंवा इतर पशु पक्षी प्राणी असू देत त्यांची सेवा करायला मिळाली तर त्याच्यासारखं भाग्य किंवा त्याच्यासारखा आनंद दुसरा कुठला नाही. म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी जी सेवेचा भाग निवडला तो आरोग्य सेवेचा. मग तो पशु पक्षी प्राणी असोत, पशु पक्षी प्राण्यांची सेवा करत असताना आता एक खेड्यागावात डोंगर दऱ्याखोऱ्यातून त्यांनी काम केलेलं आहे. आपल्या सर्वात ज्ञात आहे रोहा, माणगाव, कोल्हापूर अनेक ठिकाणी त्यांनी डोंगराळ भागामध्ये काम केलेलं आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी ह्या आरोग्य सेवेचं पशुवैद्यकीय सेवेचं काम करत असताना जेथे जेथे गायी किंवा म्हशी आडल्या जातात त्यांना सेवेची गरज असते तेव्हा ते कोणत्याही परिस्थितीचा विचार न करता रात्र असो, 12 वाजलेले असो, 1-2 वाजलेले असो, त्वरित ते गाडी काढून स्वतःची गाडी काढून तिथे त्या ठिकाणी लोकेशनला जाऊन तिथे
गाई किंवा म्हैस अडलेली असत त्यांना त्यांची सोडवणूक करण्याचं काम ते करत असत. त्याचबरोबर कोणताही गुरं किंवा पशु यांच्यासाठी जे काही प्रॉब्लेम्स असतील, कुठूनही फोन आला तरी ते लगेच त्या ठिकाणी जाऊन त्यांची सेवापूर्ती करत असत आणि त्या सेवेचा आनंद त्यांना नेहमीच मिळत असे आणि त्यामुळे ते स्वतःला भाग्यवान समजतात की मला एका मुख्य प्राण्यांची सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं. याबद्दल निश्चितच त्यांना आनंद राहील आणि ते पुण्याचं काम आहे हे आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. ही सेवा करत असताना त्यांनी कोणत्याही प्रकारची, आज आपण पाहतो की सेवा करत असताना अनेक जण भ्रष्टाचार करत असतात किंवा पैसे उकळण्याचं काम करत असतात. परंतु प्रवीण डॉक्टर यांनी कोणताही स्वार्थ न बाळगता, कुठल्याही शेतकऱ्यांना त्रास न देता, कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता प्रामाणिकपणे सेवा मुक्त, पैसा मुक्त त्यांनी सेवा दिलेली आहे आणि त्याबद्दल त्यांना शेतकऱ्यांचा खूप खूप आशीर्वाद आहे. त्याचबरोबर ही सेवा करत असताना केवळ पशु पक्षी प्राणी यांची सेवाच नाही केली तर त्यांनी जीवाभावाची माणसं जमवली, सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर सख्य जमवलं, सगळ्यांशी खेळीमेच्या वातावरणात चांगली सेवेचा कार्यरत त्यांनी हाकलेला आहे. आणि त्याचबरोबर आम्हाला सांगायला आनंद वाटतो की ते अलिबाग तालुक्याचे भूषण आहेत. कारण अलिबाग तालुक्यामध्ये खरं तर जिल्ह्यामध्ये सगळीकडेच हा शेतकऱ्यांचा चाललेला अन्याय आपण पाहतोच आहोत, परंतु आमच्या अलिबाग तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी जो अन्याय चाललेला आहे आणि त्याला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी किंवा अन्याय दूर करण्यासाठी म्हणून आपण आमचे प्रवीण डॉक्टर सातत्याने धडपडत असतात. ते स्वतःच्या खिशातून खर्च करून मंत्रालय मुंबई ठिकाणी सगळीकडे धाव घेत असतात. मंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या समोर मांडत असतात आणि त्यांच्याकडून त्याची सोडवणूक करत असतात आणि अशी ही कार्य त्यांचं सातत्याने चालू आहे. आजवर आज जरी ते रिटायर झालेत असले तरी मला नाही वाटत की ते स्वस्थ बसतील. सातत्याने शेतकऱ्यांचं, पशु पक्षी प्राण्यांची सुद्धा ते सेवा देण्याचं काम चालू ठेवतील. त्याचबरोबर निश्चितपणे आम्हाला अलिबागकरांना आशा आहे की जे त्यांनी ध्येय हाती घेतलेलं आहे शेतकऱ्यांवरचा अन्याय दूर करण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांना योग्य शेतीबद्दल भाव तसेच ज्या सुविधा आहेत त्या मिळवण्यासाठी निश्चितपणे ते कार्यरत राहतील आणि त्यांचा लाभ आमच्या अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्यांना निश्चितपणे मिळेल आणि त्यासाठी ते सतत कार्यरत राहतील अशी मला खात्री आहे. आज त्यांचा सेवेचा शेवटचा दिवस असला तरीही सातत्याने ते कार्यरत तर राहणारच आहेत, परंतु ते देवाजवळ त्यांना उदंड चांगलं निरोगी आयुष्य लाभो, त्याच्या कुटुंबियांना सुद्धा चांगलं आयुष्य लाभो. कारण आपण नेहमीच म्हणत असतो की प्रत्येक पुरुषाच्या यशामध्ये घरातील स्त्रीचा सहभाग असतो आणि निश्चितपणे त्यांच्या मॅडम त्यांचा नेहमीच त्यांना सहभाग असतो, सहकार्य असतं, प्रेरणा असते आणि म्हणूनच ते आजपर्यंत हा सगळा खेळ साधत आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये यश मिळवले आहे. तरी त्यांना भावी आयुष्य, उर्वरित आयुष्य, त्यांचं उज्ज्वल आयुष्य, उदंड आयुष्य निरोगी लाभो, त्यांचं घर आनंदाने सुखाने उज्ज्वल होऊ दे एवढी आशा परमेश्वराला विनंती करून मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. व्यासपीठावर सर्व मान्यवर वैद्यकीय अधिकारी, पदाधिकारी, जे का रंजले गांजले देशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखवा देवते तिची जाणवा. या युक्तीप्रमाणे आपलं सारं आयुष्य उत्तीत करणारे माननीय डॉक्टर पशुधन विकास अधिकारी, विस्तार पंचायत समिती रोहा हे सेवेतून आपल्या नियत वेळेनुसार सेवानिवृत्त होत आहेत. साहेबांनी जे रोज जे घेतलं प्रथम नियुक्तीच्या दिनांकापासून ते आजपर्यंत शेवटपर्यंत अतिशय प्रामाणिकपणे आणि अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी ते सांभाळलेलं. गावागावामध्ये कामाचा त्यांनी खूप मोठा तसा मोठा वाणीमध्ये गोडवा असल्या कारणाने आणि प्रेमळ स्वभाव
प्रामाणिकपणा असल्याप्रमाणे त्यांनी लोकांमध्ये सलोखा निर्माण केला, आपली प्रतिमा निर्माण केली. मॅडमनी सुद्धा त्यांना खूप मोठं सहकार्य केलं. त्यांचं मत हे असं की मॅडमनी सुद्धा 142 म्हणजे लग्नाचा विवाह झाला त्यावेळेस 142 वर त्यांनी नाकारले आणि 143 वर त्यांनी पसंत केले. ते आमचे माणसं खूप प्रामाणिकपणे त्यांनी हे केलं आहे. खरोखरच म्हणजे वाकळण्यासारखं आहे. त्यांनी आम्ही शिक्षण क्षेत्रात असल्याकारणानं मॅडम त्यांनी मुलांना खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं. अगदी उच्च शिक्षण देऊन ते चांगल्या पदावर काम करीत आहेत. त्यांना पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून आणि देशमुख विद्यापीठाकडून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रवीण धुमाळ यांच्या सेवाकृती कार्यक्रमासाठी या व्यासपीठावर अधिष्ठित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित सगळे कर्मचारी आणि इतर त्यांचे मित्रमंडळी, त्यांच्याबद्दल काय सांगायचं तुम्ही सांगतो. मी शेतकरी आहे, तुम्ही सगळे स्टाफ आहेत किंवा कर्मचारी आहेत. डॉक्टर धुमाळांचा स्वभाव असा आहे, शेतकरी त्यांच्याकडे जायला पाहिजे ही बाब तर नक्कीच आहे, पण शेतकरी गेला नाही ना तरी त्याला ते सांगणार अरे अमुक योजना आहे तुम्ही आमच्याकडे या आणि हे घेऊन जा. अशी प्रथम व्यक्ती आहे अशी. बाकीचे लोक आहेत भरपूर आहेत, ते पण काही आहे सांगणारे काही न सांगणारे, पण ही अशी व्यक्ती आहे तर तुम्ही असं आलेलं आहे लवकर या आणि त्याचा लाभ घ्या. त्यांच्या कार्याचा ठसा असा आहे, मला आठवतोय एक कवी काय बोलतो, सत्कार्याच्या दिव्य फुलांनी देवपूजीला त्यांनी अनंत त्या आठवणी कधी न विरती स्मरणाने. म्हणजे त्यांच्या आठवणी ज्या आहेत ना त्या स्मरणातून सुद्धा जाणार नाही असं धुमाळांचं काम आहे. दुसरी गोष्ट त्यांना अशी लागते का हे तर त्यांनी काम केलंच, अतिशय चांगल्या प्रकारे सर्व्हिस केली, सर्व लोकांना त्याचा लाभ दिला, कोणाजवळही त्यांचा वादविवाद झाला नाही आणि अतिशय अनेक शेतकऱ्यांना अनेक योजना आता इथे रोहायला आल्यापासून त्यांनी बऱ्याचशा योजना दिल्या. आणि हा असा मनुष्य आहे का वरच्या अधिकाऱ्याला कधी घाबरत नाही. जर व्हिडिओ बोलला तरी ते कधी घाबरले नाही. व्हिडिओनी सांगितलं असं करायला लागेल तसं करायला लागेल तरी त्यांचा एक हा स्वभाव बघितला, कारण का त्यांचा वसा चळवळीचा आहे. समर्थ रामदास स्वामी काय सांगितलं आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे. आता त्यांच्याकडे एवढं सामर्थ्य आहे का एवढी मोठी चळवळ आहे का त्यांनी खारेपाटातल्या शेतकऱ्यांची जी चळवळ उभी केलेली आहे असं कोणी रायगड जिल्ह्यामध्ये केलेली नाही. आणि ती आता एवढ्या जोरात चाललेली चळवळ, त्या चळवळीला यश प्राप्त हो आणि त्यांचं नाव उज्ज्वल हो अशी मी परमेश्वरची प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे एक काव्य आहे का अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवली जाती. तर ते आता आपल्या बरोबर त्यांनी चांगली सर्व्हिस करून आणि पुढचं आयुष्य चांगल्या प्रकारे जगण्याचा त्यांचा जो हे आहे तर त्यांनी जी आठवणी ठेवलेल्या आहेत आपल्या पाठीमागे, स्मृती ठेवलेली आहे का धुमाळ डॉक्टर कशी व्यक्ती आहे. तर धुमाळ डॉक्टरांनी अतिशय चांगलं आणि पुढे तर ते अतिशय जोरात काम चांगलं होणार आहे त्यांच्याकडून. तर ते त्या कामामध्ये त्यांना यश येऊ दे, त्यांचं भावी आयुष्य आनंदमय जाऊ दे, आनंदाने त्यांच्या कुटुंबियामध्ये त्यांना राहू दे आणि आनंदाने जनतेमध्ये पण राहू दे, कारण जनतेच्यावर त्यांचा ठसा उमटणार आहे. मी त्यांच्या पुढील आयुष्याला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द पूर्ण करतो. माननीय व्यासपीठ आणि इथे उपस्थित असलेले सर्व कर्मचारी आणि सरांचे सगळे शेतकरी वर्ग, मी सरांची इथे फक्त 1च वर्ष झालं आहे फक्त त्यांच्यासोबत मी काम करत असताना मी डाटा एंट्री ऑपरेटरचं काम करते सरांच्या इथे. त्यावेळेस आमची मासिक मीटिंग असू दे किंवा एखादा शेतकरी असेल त्याला योजना कशा सांगायच्या समजावून, याचं म्हणजे एक टेक्निक असतं की एखादा शेतकरी जरी आक्रमक होऊन जरी आला तरी त्याला मी कसं समजावून घेऊन आपल्याला कसं त्याला रिॲक्ट करायचं आहे ते काम सरांकडून मी शिकले. आणि ज्यावेळेस सर बाजूला जरी असले तरी त्याचबरोबर आमचे जर दुसरे ते म्हणजे गायकवाड सर, हे दोघे जरी क्लास 1 आणि क्लास 2 चे जरी सर असले तरी त्यांच्यामुळे सन्मान आम्हालाही मिळाला जातो ऑफिसमध्ये. एवढंच बोलून मी रजा घेते. सर्वप्रथम आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांचं आमच्या कुटुंबाकडून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर बसलेले माझे मिस्टर आणि त्यांचा हा असलेला अतिशय सुंदर कार्यक्रम, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मगाशी सांगितल्याप्रमाणे आमचे सासू सासरे नाही आहेत, त्यांच्यासारखं प्रेम देणारे त्यांचे काका
वडिलांसारखं प्रेम देणारे त्यांचे काका म्हणजे चंद्रकांत धुमाळ, ज्यांच्या आजूबाजूला राहून त्यांच्या कर्तृत्वाचा किंवा त्यांच्या स्वभावाचा गुणधर्म शोषून घेतला असे आमचे मेवणे रामचंद्र म्हात्रे. त्याचबरोबर इथे असणारा मित्रपरिवार ज्याच्यामध्ये राऊत अण्णा असतील, उल्हास भाऊ असतील, सुकुमार भाऊ असतील, त्यांच्या बरोबर काम करणारे त्यांचे पदाधिकारी असतील किंवा अधिकारी असतील किंवा इतर कर्मचारी असतील, या सर्वांचे या ठिकाणी मनापासून मी हार्दिक हार्दिक स्वागत करते. बोलताना कुठून सुरुवात करू कळत नाही, पण सांगते. 1995ला आमचं लग्न झालं आणि मी त्यांच्या जीवनात त्यांची सहचारिणी म्हणून आले. त्यावेळेस डॉक्टर तळा येथे काम करत होते. तळा येथे मला वाटतं सगळ्यात जास्त त्यांची सेवा झाली. त्यानंतर त्यांनी घोसाळे पालीमध्ये काम केलं, कोलाडमध्ये थोडंसं काम केलं आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी पंचायत समिती रोहा या ठिकाणी काम केलं. प्रत्येक ठिकाणी काम करताना त्यांनी त्यांचा स्वतःचा ठसा उमटवला. थोडक्यात बोलले तर तुम्ही गुलाब हो जन मनातले. जिथे जिथे गेले तिथे तिथे आपली माणसं आपलीशी केली, शेतकऱ्याला जवळ केलं, सेवा, नोकरी ही सेवा केली. त्याचं कारण आहे, नोकरी त्यांची म्हटलं तर ती 24 तास बांधलेली नोकरी होती. मी किती वेळा म्हणायचे माझी कशी 10 ते 5 ड्युटी आहे, तुझी आहे ग पण माझी नाही. मी शासनाचा 24 तास बांधलेला, शेतकऱ्याचा 24 तास बांधलेला. शेतकऱ्याने मला बोलवलं तर मला जायलाच पाहिजे आणि जायचे कधी कधी गंभीर होऊन यायचे तर कधी खूप आनंदी असायचे. विचारायचे आज का बरं गंभीर झालं. आज ज्या शेतकऱ्याकडे गेलो होतो ना त्याच्याकडे चहा प्यायला सुद्धा पैसे नसतील ग, तो शेतकरी पशुधनाची काय सेवा करणार. मीच त्याची ट्रीटमेंट केली आणि उलट त्याला पैसे देऊन आलोय, औषधं घे गुरांसाठी. हा माझा माणूस आहे. हे त्यांनी शोधलं. कुठं शोधलं तर त्या शेतकऱ्याच्या मनामध्ये शोधलं. त्याच्या परिस्थितीकडे बघून त्यांनी समजून घेतलं की इथं पण मला सेवा करायची. आणि मग अशी सेवा तळ्याला केली, रोहाला केली, पंचायत समितीमध्ये किंवा कोलाडला केली. त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांचा सुगंध ठेवला. जसं आपण आपल्या घरामध्ये बकुळीची माळ ओवून ठेवतो का तर घरभर सुगंध पसरावा आणि प्रसन्नता वाटावी, तसेच जिथे जिथे गेले तिथे तिथे त्यांनी त्यांचा दरवळ सुगंध सोडला आणि आले. आणि म्हणूनच तर काय त्या सगळ्या ठिकाणची लोक आज पुन्हा इथे निरोप समारंभ देण्यासाठी आले. असे माझे मिस्टर. आणि त्याच्यानंतर हा झाला त्यांचा कार्यक्षेत्राचा म्हणजे त्यांनी घेतलेला म्हणजे सेवेचा भाग किंवा त्यांची नोकरी. आता कुटुंबामध्ये बघा तर कुटुंबामध्ये अतिशय कुटुंब वत्सल असे सगळ्यांसाठी प्रेम देणारे, प्रेम घेणारे, लहान मोठ्यांपासून सगळ्यांना आवडणारे. आणि विशेष म्हणजे आमच्या घरामध्ये काही जणांचे डॉक्टर धुमाळ, काही जणांचे मोठे बाबा, काही जणांचे पप्पा, सगळ्या नात्यांना परिपूर्ण करणारे. आणि तेवढाच चांगला त्यांचा मित्रपरिवार, जसं मी आता उल्लेख केला, हा मित्रपरिवार पण खूप मोठा आहे. आणि सगळा मित्रपरिवार हा त्यांच्या स्वभावामुळे त्यांना बांधले गेलेला आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणात म्हणजे आता मगापासून तुम्ही बोलण्यात आला त्याच्यामध्ये 33 वर्ष जवळजवळ सेवा केली. आणि या 33 वर्षामध्ये तुम्हाला असं वाटत असेल सगळी सेवा सुखद झाली. नाही हो. सेवा म्हटली की रस्त्यावर कितीतरी ठिकाणी काटे असतात, कितीतरी वाईट गोष्टी अनुभवायला येतात, कितीही चांगल्या गोष्टी मिळाल्या तरी वाईट गोष्टीची खंत कुठेतरी असते. सगळे साहेब चांगले भेटत नाहीत, सगळे शेतकरी मनासारखे नसतात किंवा सगळेच लोक आपल्या बाजूने असतील असं नाही. काही लोकांनी डॉक्टरांचा मत्सरही केला, द्वेषही केला, काहींनी मुद्दामून काटे सुद्धा अंतरले, पण तेही पार करण्याची ताकद माझ्या नवऱ्यात होती आणि म्हणूनच ते इथपर्यंत आले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नुसतीच नोकरी केली नाही, सेवा केली तर केली आणि ती सुद्धा निष्कलंक. आतापर्यंतच्या या सेवेमध्ये कुणी असं बोट दाखवून दाखवणार नाही का हा माणूस असा होता की याने आम्हाला सेवा दिली नाही, की याने आम्हाला आमचा होता तो हक्क दिला नाही. उलट प्रत्येकाच्या हक्कासाठी प्रत्येकासाठी लढले, खंबीरपणाने उभे राहिले. आणि आता विषय आहे तो म्हणजे आम्ही ज्या ठिकाणी काम करतो त्या शेतकऱ्यांसाठी तिथेही कंबर कसून उभे आहेत. आता माझी भूमिका काय तर मी त्यांची सहचारिणी म्हणून मला जिथे जिथे त्यांना सहकार्य करता येतं तेवढं सहकार्य करण्याचा प्रयत्न मी केला.
माझ्याप्रमाणे माझा जो धर्म आहे तो मी कधी सोडला नाही आणि कधी सोडणारही नाही. त्यांच्याबरोबर अखंडपणे अशीच सोबत राहील आणि त्यांच्या कामामध्ये त्यांना सतत सहकार्य करेन. आणि पुन्हा एकदा जाता आता तुमच्या सगळ्यांच्या वतीने असं सांगेन की खूप दगदग केली, खूप त्रास केलाय, खूप अशा काही गोष्टी आहेत ज्या अनुभवल्यात वाईट चांगल्या, पण इथून पुढे त्यांच्या वाटेला चांगलंच यावं. इथून पुढे त्यांनी स्वतःसाठी जगावं, स्वतःसाठी स्वतःच्या आरोग्यासाठी जगावं. मला वाटते मलाही माहिती आहे, मलाही सांगत नाही, पण आज पण या खात्यामध्ये लागल्यापासूनच्या ज्या रजा असतात मला वाटते कमीत कमी 4-4.5 महिने रजा अजून शिल्लक आहे. शेवटच्या काही क्षणामध्ये मी म्हणत होते आज तरी 15-20 दिवस रजेवर बसा, पण हा माणूस सकाळी 10 वाजत नाही तर ऑफिसला. आणि त्याचं उदाहरण म्हणजे आमच्या कार्यक्रम मॅडम सांगतील, मॅडमना नेहमी फोन असं जावं डॉक्टरना जेवायला तरी पाठवा, मॅडम येतील थांबा मीटिंग आहे. म्हणजे आतापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत शासनाने दिलेलं जे काही व्रत आहे किंवा जी काही कामगिरी आहे ती कामगिरी चोख बजावले. उद्याचा एक शेवटचा दिवस त्याच्यामध्ये आहे की त्याच्यातून ते मुक्त होणार आहेत आणि पुढील आयुष्य त्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी, त्यांच्या मुलाबाळांसाठी, माझ्यासाठी द्यावं आणि स्वतःसाठी सुद्धा द्यावं आणि आनंद उपभोगावा, आनंदी राहावं, निरामय असं आरोग्य आणि आयुष्यात पूर्ण आनंदच आनंद मिळावा अशी मनापासून ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि या ठिकाणी मी धन्यवाद देते आपल्या सगळ्यांना आणि मनापासून तुमचे आभारी व्यक्त करते की आपण या कार्यक्रमासाठी इथवर आलात आणि आम्हाला जो काही शुभेच्छा दिल्यात त्या शुभेच्छा तुमच्या आम्हाला आयुष्यभर ठेव आहे किंवा आम्हाला तुमच्या आयुष्य शुभाशीर्वाद आम्हाला आयुष्यभर पुरतील असे आहे ही मनापासून प्रार्थना करते. आणि पुन्हा एकदा तुमचे सगळ्यांचे आभार म्हणून माझे 2 शब्द इथं थांबवते. जय हिंद. वय हा फक्त एक आकडा आहे, हा सर्व सरांसाठी एक तंतोतंत लागू करणारा शब्द आहे. अजून पण त्यांचं जरी करता सेवानिवृत्त होत असतील तर सर्व कामामध्ये त्यांचा जो धडाडीपण आहे तो अजून पण तसाच आहे. तो असाच कायम राहून सरांना चांगलं आरोग्य व सर्व गोष्टींचं त्यांच्या जे काही इच्छा असतील त्या पूर्ण हो यासाठी आपण सर्व त्यांना शुभचिंतक म्हणून शुभेच्छा देऊ. यानंतर सरांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज सेवाकृत्य सोहळ्याला उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आज कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने जमलेले माझे शेतकरी, पशु व्यावसायिक संघटनेचे सर्व सदस्य. काही वाटा ह्या अडवण्याच्या असतात तर काही वाटा ह्या काट्याकुट्यांच्या असतात, काही वाटा ह्या दगडधोंड्यांच्या असतात तर काही वाटा ह्या दगडावर दगड ठेवून केलेल्या असतात. अशा वाटांमधून मार्ग काढत शेवटल्या घटकापर्यंत, शेवटल्या शेतकऱ्यापर्यंत प्रामाणिक सेवा देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. वाटांचा मुद्दाम तुम्हाला उल्लेख केला. मी जेव्हा 8-10-1992ला तळा तालुक्यात लागलो तेव्हा त्याची परिस्थिती जर पाहिली तर फार वाईट होती. अक्षरशः पनेली, जर कोणाला माहिती असेल पनेली, त्या साईडला मी गेलो होतो. पाणलोट क्षेत्रातलं काम होतं आणि दगडावर दगड ठेवलेले होते. वाटा मी भरकटलो. पूर्ण अर्धा-1 तास मी फिरत होतो. गेलो कुठे तर मसला साईडला. अशी त्यावेळची परिस्थिती होती. तशीच एक माझी फसगत झाली होती. कोकण साईडला वरती गेलो होतो त्या जंगलात, म्हणजे ठाकूरचा आहे जे धनगर समाज आहे तिकडे. जाताना मी बरोबर गेलो. पुन्हा मला त्याच वाटेने आता येताना आले तर मी त्या पूर्ण ते जंगल म्हणजे जे वाघ सिंह आहे अशा भरकटलो. फक्त आवाज प्राण्यांचा, फक्त याचा भुंग्यांचा, तिथेही माझा अर्धा-1 तास झाला. अशा वाटांमधून मी काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. शेतकऱ्यांची आज मी तळा तालुक्यात लागल्यानंतर तिथली परिस्थिती वाईट होती. 26 ग्रामपंचायती होत्या आणि तिथे कोणीही एलडीओ नव्हता. स्वतः मी काम करायचो. माझ्या हाताखाली 2 शिपाई होते, एक ट्रेसर होता. आणि एवढं व्हॅक्सिनेशन त्या काळात करायचं. जवळजवळ वर्षाला मी 10,000 व्हॅक्सिनेशन करायचो. ओपीडी तर एवढी चालायची की बेहिशोब. एवढी प्राण्यांना मी एक प्रामाणिक तिथे शेतकरी त्या पद्धतीचे होते. नंतर मला 16 वर्ष झाली. मुलांच्या शिक्षणासाठी मी रोह्यात येण्याचा प्रयत्न केला. नंतर
घोसाळा साईडला आलो, तिथे 8 वर्ष काढली. तिथून म्युच्युअलमधून मी पुन्हा सुधागड पालीमधून नांदगावमध्ये गेलो. तिथून प्रमोशन मी पुन्हा कोलाडमध्ये आलो. कोलाड नंतर एक शेवटलं प्रमोशन. खरंच मला भाग्य वाटेल, गट ब झालो. मॅडमने मगाशी सांगितलं, खरोखरच अभिमान आहे. खालून पशुधन पर्यवेक्षक ते गट ब पर्यंत प्रमोशन मिळणं आता मुश्किल झालंय. ते योगायोगाने माझ्या 33 वर्ष 6 महिने 25 दिवसाच्या कारकिर्दीत मला ते योग चांगल्या प्रकारे मिळाला. अतिशय आज मला शेतकऱ्यांनी त्या पद्धती आज या पंचायत समितीत 2 वर्ष योजना राबवत असताना तळागाळातल्या शेतकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त त्याचा फायदा कसा देता येईल हे प्रामाणिक मी म्हणाशी. कधी लोकांकडून अपेक्षा केली कुठल्याही शेतकऱ्यांनी सांगावं की धुमाळ डॉक्टरने 4 पैसे माझ्या एखादी योजना दिली आणि त्यांच्याकडून घेतले. हे आव्हानात्मक सांगतो. आपण कुठल्याही पैशाच्या मागे लागतो. लोकांना सेवा देणं, आपल्याला सरकारी नोकरीत आपण प्रामाणिक सेवा दिली तर लोक आपल्या पाठी राहतात आणि हीच ती कामाची पोचपावती असते. त्या पद्धतीने आपण जर ह्या सरकारी सेवेमध्ये सर्व लोकांनी, मगाशी एकाने उदाहरण दिलं यांनी थांबणे सरांनी की बिडीओना, मी कुठल्याही अधिकाऱ्याला घाबरतो, मी माझ्या वरिष्ठांनाही घाबरलो. आपण आपल्या कामात प्रामाणिक असलेले कोणाला घाबरण्याची गरज नाही. आताची शेवटली गोष्ट सांगतो. मी 6 महिने प्रयत्न करत होतो. गट विम्याचे पैसे माझे वर्ग माझ्या खात्यात जमा होईल. 6 महिने जिल्हा परिषदच्या आपल्या पशुसंवर्धन खात्यात पाठपुरावा केला आणि शेवटला तो माणूस प्लाट सांगतो मी फाईल अर्थ खात्यात पाठवली, परंतु त्यांनी पाठवली ना. मी जेव्हा अर्थ खात्यात राजा केनीचा आता जिल्हा परिषद सदस्य घेऊन गेलो, ते मॅडम अशी थरार लागली. तिने सांगितलं मी फाईलच तुमच्या खात्यातून आली तर मी कसं देणार. आणि मी गेलो, एवढी खात्याची निर्घृण अवस्था आहे आपल्याला पशुसंवर्धन. आणि तिथे राडा करून मी आलो, शिव्या घालून. आज काल मला मेसेज आला की तुमची फाईल पाठवली. मी 6 महिने मी पाठपुरावा केला, त्याचं काम शून्य आहे. असे काही अधिकारी आहेत. तर आता इथे अधिकारी असतील त्यांना सांगणेच, तुम्ही खात्याशी प्रामाणिक राहा, वेळच्या वेळी काम करा, तुमचं निश्चित काम आहे. आम्ही कुठेही भांडायला असं हे जात नाही, पण आपलं कुठे अन्याय जेव्हा होतो तेव्हा आपण भांडतो. हे असं चांगलं काम जर आपण खात्यात केलं, लोकांपर्यंत सेवा दिली तर खरोखर आपल्याला शेतकऱ्यांकडून एक पोचपावती मिळते. हे त्याच्या सभेतून आज प्रत्येकाने अतिशय चांगलं असं मोलाचं मार्गदर्शन इथे माझ्याबद्दल काढलं. सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि आज मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देऊन माझे 2 शब्द पुढे करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सुशील काका यांच्यातर्फे सरांचा सत्कार करण्यात येत आहे. त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर येऊन आपला सत्कार करा. पशुधनाची सेवा हाच ध्यास मनी होता. कर्मयोगाने फुलला जीवन वेलीचा हरिता. डॉक्टर प्रवीण केशव धुमाळ सेवा तुमची महान. लोकांचे आयुष्य उजळले राखला तुम्ही मान. नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती हा विश्रांतीचा काळ. पुढील प्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव अफाट. डॉक्टर प्रवीण केशव धुमाळ यांचा नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती कार्यक्रम इथे सफल झाला. त्या कार्यक्रमाला